आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून 11 नावांची चर्चा सुरू असून या विधान परिषदेच्या जागेसाठी पंकजा मुंडेंनाही आता संधी मिळण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे कट्टर विरोधक गुरुवारी विधान भवनात अचानकच आमने सामने आले आणि त्यांच्या भेटीची एकच चर्चा रंगली। आम्ही सगळ्या भावांचा आणि बहिणींचा विचार करणारे आहोत, तुम्हाला कळेलच असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंबद्दल सूचक विधान केलं आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरिया मूळ गावी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 जुलैला महाराष्ट्रात येणार आहेत। विधानसभा निवडणुकांसाठी अमित शहा आढावा घेणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। इचलकरंजीतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने 4 मुलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। पुढच्या वर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती करण्यासाठी आमदार म्हणून समरजितसिंह घाटगेच येणार ही काळ्या दगडावरची रेघ असं चॅलेंज समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफांना दिले। उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर कला ओझा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे। अजित पवार गटातीलच आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याने आता अजितदादा गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले। अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने यांच्यावर मोठी कारवाई केली असून त्यांचं राहतं घर आता सील केलं आहे।